चेंबूरमध्ये आचार्य मराठे महाविद्यालयाला कोण ओळखत नाही, सगळेच ओळखतात. या चेंबूर तुर्वे शिक्षण संस्थेमध्ये मानाचा तुरा असलेलं आणि अभिमानास्पद गोष्ट असलेली ते म्हणजे आमचं आचार्य 90 FM रेडिओ स्टेशन. इथे आम्ही वेगळ्या प्रकारचे कलाकार, विविध क्षेत्रातले मान्यवर आम्ही इथे बोलावं, यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर आमचे विश्वस्त श्री शैलेजा आचार्य सर, तसेच आमच्या प्रमुख सदस्य स्वाती वैद्य मॅडम, नंतर आमच्या चित्रा आचार्य मॅडम, या सर्वांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सहभागींनी पण टाळ्या वाजवा, सरांना दिसू दे तुम्ही त्यांचं स्वागत करताय. मान्यवर श्रीयुत तुषार प्रीती देशमुख यांचं स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील कदम, तसेच आमचे विश्वस्त श्री शैलेजा आचार्य सर, तसंच चित्राताई आचार्य या देखील आणि स्वाती वैद्य देखील स्वागत करत आहेत. गोड भेट देऊन तसेच आमचे पितामह, चेंबूर तुर्वे शिक्षण संस्थेचे पितामह श्री मापनकरजी सर यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून मापनकर सरांचं स्वागत करायचं आहे. दांडगा उत्साह असतो सरांमध्ये आणि त्या उत्साहामुळे आम्ही खरं उल्हासित होतो, हे मला इथे नमूद करावं असं वाटतं. मापनकर सर, आपलं भरपूर स्वागत इथे. साम टीव्हीवर चालू होती आणि त्यावेळी आपण अतिशय मधुर आवाजात पदार्थ सांगणं आणि ते करून दाखवणं, आणि हे आम्हाला महिलांना अतिशय आवडायचं. पदार्थ म्हणजे आम्ही जरी खात नसलो तरी आमच्या कुटुंबाला आम्ही खाऊ घालतो. आणि सर, तुमचे बरेच पदार्थ आम्ही आणि तुमच्यामध्ये जी स्पिरिट आहे ना, कारण जेवढ्या स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून जातो तिथे काही चेहरे हे ठरलेले असतात. त्याचा मला खूप आनंद वाटतो की कुठून कुठून तुम्ही येता, पण तुम्ही येता ह्याच्यामध्ये जो आनंद आहे ना, तो सॉलिड आहे. आणि म्हणतात ना की एका बाईला काय पाहिजे असतं, तर फक्त तिला तिचा आनंद शोधण्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतो. आणि तो प्लॅटफॉर्म जेव्हा अशा पद्धतीने मला असं वाटतं तुम्ही सगळेजण देता, तेव्हा मला वाटतं तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा येतो. कारण सकाळपासून स्वयंपाक सगळ्यांसाठी करायचा, पण एखादा पदार्थ त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तो परीक्षणाला ठेवायचा, त्याचा आनंद वेगळा असतो. आणि पुन्हा एकदा की नेहमी सगळीकडे सांगतो की परीक्षण करताना किंवा परीक्षण झाल्यावरती आपल्याला कोणता नंबर मिळाल्यापेक्षा मी सहभागी झाले हा आनंद खूप छान असतो. कलारंगाबद्दल खूप ऐकलं आणि ऐकल्यावरती असं वाटलं की आचार्य कॉलेजच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत त्या नक्कीच त्याचा तुम्ही आस्वाद घ्या. कारण खुसखुशीत आणि असे चटकदार पदार्थ जर तुम्हाला कुठे खायचे असतील तर ह्या कलारंगाच्या माध्यमातून दर महिन्याला जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झालात तर मला वाटतं तो आनंद तुम्हाला मिळेल. त्यामुळे जरूर सहभागी व्हा. आणि 90 FM आचार्य मध्ये मला पहिल्याच मला वाटतं वर्षी मान मिळाला होता येण्याचा. माझी मैत्रीण तेजस्विनी आहे, तर तिने बोलवलं होतं. सरांची त्यावेळेला ओळख झाली नव्हती, पण ती कुठेतरी रुखरुख राहिली होती. आज फोनवरती बोलल्यावरती फक्त ओळख नाही झालं तर मला असं वाटतं आमचे ऋणानुबंध पण कळले, कारण अनेक त्यांचे आणि माझे मित्र किंवा नातेवाईक एकत्रपणे मिळाले. त्यामुळे तो पण एक आनंद खूप वेगळा असतो की आपण किती जग फिरलो तरी कुठे ना कुठे दुनिया गोल आहे आणि तेवढं फक्त आपलं करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं आता उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांना हे डेकोरेशन पाहून खूप आनंद झाला असेल, कारण प्रत्येक ठिकाणी इतकं काही छान नसतं. पाककला स्पर्धा म्हटल्यावरती अक्षरशः पाककला स्पर्धा घ्यायची म्हणून घेतात, पण ज्या पद्धतीने मला सरांनी आल्याला विचारलं की मॅनेजमेंट कशी वाटली, तर मला असं वाटतं की ह्याच महिलांना तुम्ही विचारलं तुम्हाला छान उत्तर देतील की इट इज रिअली फॅन्टॅस्टिक. कारण स्पर्धेसाठी परीक्षण करताना पण जर इतके छान लाईट्स लागलेले आहेत, इतकं छान प्लॅटफॉर्म दिलाय, टिपटापपणा जो आहे ना तो मला इकडचा आवडला. आणि कुठेही असं नाहीये की इथे गचाळ आहे किंवा काय, तसं अजिबात वाटलं नाही. त्यामुळे अशा स्पर्धा तुम्ही आयोजित करताय आणि इतक्या छान पद्धतीने करताय, याबद्दल तुमच्या पूर्ण टीमचं अभिनंदन. धन्यवाद. आणि एक महत्त्वाची गोष्ट
माझ्या राईट हँड साईडला सेल्फी पॉइंट आहे, विसरू नका फोटो काढायचा आपल्याला. तो आम्ही तुमच्यासाठी तयार करून ठेवलेला आहे. तर तो फोटो काढूनच आपल्याला जायचं आहे, प्रत्येकीने लक्षात ठेवायचं आहे. ओके, थँक्यू. नाउ ऑल द बेस्ट.
झालं आणि फुले छान. कधी बनवले हे? किती वाजता? छान फुले छान. छान. काय बनवलंय? कसे बनवले? बरोबर. घातलंय त्याच्यावर घातलंय. नाही बस इसेन्स घातलाय. काय काय घातलं आतमध्ये? आहे त्यात साखर जरा काय होतं कारण दही मी टेस्ट केलं ना की ह्याच्यामधलं मग मला टेस्ट नाही कळणार. आता थोडं दही सुपर व्हेरी छान. येस आवडली मला. नमस्कार. कसं तुम्हाला जमतं असं सगळं करायला? मी पण ना तुमची आवड आहे का काय? आवड आहे तुम्हाला आणि करता काय तुम्ही? करता काय? कमाल आहे तुमच्या या सगळ्या जिद्दीला खरंच. नाही प्रश्नच नाही. मी नेहमी म्हणतो तुम्हाला सगळ्यांना इथे बघ. थँक्यू. काय काय घातलंय? काय काय
फेणी कशी काही कशी आयडिया आली तुम्हाला? कुठून आयडिया आली आपल्याकडची? थोडं गोड पाहिजे होतं, थोडं, पण नंबर वन. तुम्ही खाऊन बघितलं? थोडा खाऊन बघा, पाहिजे होतं. काय बनवलं? खाल्ल्यानंतरही आपल्याला असं अंगावर आतमध्ये स्टफिंग केलेलं त्यासारखे जवळ सगळं थोडे खाल्ले तरी आम्हाला ती चव कळली पाहिजे ना पुढची. थोडंसं पाणी पण पिया म्हणूनच ते फोटो फोटो काढूया. कसा बनवला? आणि बदामाचे काप कमतरता सांगण्याचं आमचं काम आहे. मी ते सांगितलं पाहिजे. कारण पुढच्या वेळेला कसं आहे, निकाल हे लक्षात ठेवा. नाही वाटत तुम्ही सांगायला पाहिजे काय बनवलं. डेकोरेशन खूप छान केले. हां बरोबर आहे.
आणि खूप पचायला हलका आहे. 4 खाल्ले तर गावी खा, सगळे खा, काही हरकत नाही. हे खाणं पण मग तो उपास होऊ शकतो का नाही? उपास होणार नाही असं नाही, म्हणजे आपल्यावर येतो. माझं काही किती खायचं सांगितलं पाहिजे असं. काय बनवलं आहे? भरली केळी. कोणती केळी वापरली तुम्ही भरली केळीसाठी? बरोबर नाही वापरली. मिळाली. काही प्रॉब्लेम तसं आहे ना, पण त्याच्याने तो घट्टपणा आणि त्या हां बरोबर चांगलं आहे. हां काय केलं? आंबा ड्रायफ्रूट स्टफ लाडू, त्या आतमध्ये आंबा आहे. थोडं द्या पहिले, थोडं कमी 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 कमी. आता थोडा छान झाला. कमी करा. काय काय तीन पैकी कोणता जास्त मी खाल्ल्याने मला आवडेल असं मला नाही. ठीक आहे. स्पर्धा म्हटल्यावरती आम्हाला ते थोडंसं पाठी संपलं बघा सगळं आता मला कळलं. सगळे शाळे एक मिनिट. एवढं ते टाकायला
काय तेवढंच आहे फक्त वरीचं तांदूळ बाकी काही नाही छान झाली खरंच नीट आहे. आणि आगरणासाठी मी राजगिराचं पीठ, वरीचं पीठ आणि साबुदाण्याचं असं मिक्स कधी बनवलं सुंदर आज काका नाही नाही आहे ना आणि सारखं प्रत्येक जण नाही खबर असते मला थाळी सांगितली बरं थाळी सांगितली नमस्कार काय बनवलंय मी लाडू बनवले लाडू म्हणजे हे गुलकंद चुरमा लाडू वा म्हणजे एक वेगळी डिश म्हणून सगळेजण पुरणपोळी बनवते म्हणून चुरमा लाडू बनवले दोनच पिठा वापरले त्याचे आणि त्याच्यामध्ये आणि गुलकंद आणि गोड साखरेचा पाक जास्त प्रमाण गुलकंदचं टाकलं. म्हणजे जास्त कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये पौष्टिक अशी रेसिपी बनवली. सुगंधाची चव खूप छान लागेल थोडा वेगळं तुम्हाला एक फोटो काय बनवलंय जरा वेगळं पण छान आहे आणि जास्त म्हणजे जास्त नाही खूप पण कमी काय बनवलं रताळी आणि कोरमाई याची मिसळ बनवली तुपामध्ये केली आणि रताळीचं काप हा
स्पर्धेत मी सहभागी झाले. मला खूप आनंद झाला. पदार्थाचे उपासाचे विविध पदार्थ बघायला मिळाले आणि थोडा वेळ साखरसुद्धा मिळाले. सगळ्यांचे मांडणी छान प्रकारची होती, विविधता होती. खूप आनंद झाला. त्याचं नाव सांगा. साबुदाण्याच्या पिठाचा लाडू मी केलेला आहे. एक वेगळी रेसिपी केलेली आहे, गोडामध्ये कमी असतात म्हणून मी ती केली आणि मला इथे भाग घेतल्यावरती खूप छान आनंद मिळालेला आहे. कलारंगाचे असे वेगवेगळ्या स्पर्धा होतात, त्याच्यात भाग घेऊन मला नेहमीच आनंद मिळतो आणि आज एवढ्या लोकांनी मी केलेलं चाखल्यामुळे आणखीन समाधान आहे. ते जी पाककृती स्पर्धा झाली आहे ती खूप सुंदर आहे आणि आम्ही स्पर्धेला आलो असं वाटत नाही, इतकी छान सजावट आहे. त्याच्यामुळे अगदी उत्साहित झाले आणि सगळ्यांना रेसिपी आवडली, सगळ्यांनी दाद दिली, त्याच्यामुळे जास्त आनंद झाला आहे. थँक्यू कलारंग. नमस्कार. कलारंगाने आयोजित केलेल्या या पाककृती स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदाच अशा पाककृती स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि तोही इथे मला घ्यायला मिळाला आणि पाहताच बसूनही मी आलो. फार मजा वाटली. तेव्हा आजचा कार्यक्रम अतिशय सुरेख झाला. मी ऑर्गनायझर आणि सगळ्यांचे थांबवते. नमस्कार, माझं नाव रत्नप्रभा सानप. मी सायन प्रतीक्षानगरहून आले आहे. मला पहिल्यांदा या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली कलारंगाच्या आणि खूप छान अनुभव होता. स्पर्धेमुळे आम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला हौशी सुगरणीला आणि मला वाटलंसुद्धा नव्हतं की मला बक्षीस मिळेल, पण धन्यवाद त्याबद्दल. प्लॅटफॉर्म मिळाला आणि स्पर्धेत बक्षीससुद्धा मिळालं. यावेळी खूप आनंद झाला. खूप खूप धन्यवाद. माझं नाव अनघा आनंद हर्डीकर. मला इतका उत्साह मला, मी पहिल्यांदाच फक्त भाग घेतला स्पर्धेमध्ये आणि उत्तेजनाचा का होणार पण बक्षीस मिळाले. मला फार आनंद झाला आणि सेवा सगळ्यांनी छान केली, सुंदर झालं. सगळ्यांचे धन्यवाद. बटाटा आणि साबुदाणा भजी केलेली. कोणी पाहुणे आले नव्हता, ऐकल्या वेळेला पटकन करता येईल अशी वैशिष्ट्य स्पर्धेला आले असं मला अजिबात वाटत नाही. मी पहिल्यांदाच स्पर्धेमध्ये भाग घेतला. एक प्रसन्न व्यक्तिमत्व आम्हा कलारंगचे, जे मेहनत घेतात फार. हे सर्व कार्यक्रम पार पडण्यासाठी खूप खूप मेहनत घेतात फार. त्या शैलेश सरांना शुभेच्छा, बार शुभेच्छा. म्हटलं तसं की उपवासाचे पदार्थ जर इतके चविष्ट होणार असतील तर उपवास का करावा, तर उपवास करतच राहावा असं प्रत्येकाला वाटेल. आणि आषाढीच्या निमित्ताने मला असं वाटतं की जेव्हा उपवासाचे पदार्थ असं म्हटलं जातं तेव्हा उपवास का केला जातो. आपल्याकडे प्रश्न आहे ना, उपवास का केला जातो. तर माझं तरी म्हणणं आहे चमचमीत पदार्थ खाण्यासाठी, जे आपल्याला रोज खाता येत नाही पण ते वेगळ्या पद्धतीने चमचमीत खावेसे वाटतात, त्याच्यासाठी ते उपवासाचे पदार्थ. साबुदाणा वडा हा गेले कित्येक वर्ष आपल्याकडे येतोय आणि साबुदाण्याची खिचडी, पण त्याच्यात थोडी इकडे तिकडे झाली, जर ती व्यवस्थित पद्धतीने झाली नाही तर ती साबुदाणा खिचडी आपण खाऊ का, तर नाही खाऊ शकत. मग ह्यासाठी साबुदाण्यापासून बनवलेले अनेक पदार्थ ते खरंच किती किचकट असतात ते साबुदाणाच सांगू शकतो. कारण साबुदाणा ज्या पद्धतीने तुम्ही भिजवता त्या भिजवण्याचं जे टेक्निक आहे ना ते अत्यंत योग्य पद्धतीने नाही झालं किंवा गणित चुकलं की साबुदाणा खिचडी म्हणा किंवा साबुदाण्याचे वडे म्हणा किंवा साबुदाण्याची आपण खीर जरी केली तरी ती गणित बिघडतात. पण तेच साबुदाण्याला बाजूला ठेवून साबुदाण्याला दुय्यम काय मला असं वाटतं की तिसरा किंवा चौथा दर्जा देऊन वेगवेगळे पदार्थ ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी पुढे आणलेत ना त्या बात आहे. तो साबुदाणा रुसला विचारा आणि मग तो म्हणाला की आता माझं काय काम आहे. म्हणून त्यांनी काय केलं माहितीये का की आषाढी एकादशीच्या निमित्ताने ह्या संस्थेला कानात येऊन सांगितलं माझ्यावरती स्पर्धा ठेव आणि म्हणून बहुधा ही स्पर्धा केली गेली. आणि त्यात साबुदाण्याचे प्रकार तर आहेतच, पण मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी भाग घेतला खूप छान वाटलं. आणि ताई खूप छान की तुम्ही अटायर केलं होतं आणि विठ्ठलाची ज्या पद्धतीने तुम्ही आल्यावरती जे प्रेझेंट केलं त्याच्याबद्दल हॅट्स ऑफ. म्हणजे खूप छान वाटतं. इथे पण त्या ताईंनी शेवटच्या ह्याला ज्या पद्धतीने सगळं रामकृष्ण हरी वगैरे हे जे वाटतं ना तेव्हा वाटतं की हां आषाढी एकादशीची आपण आज पाककला स्पर्धा खरंच पळायला आली. पण पदार्थ नो डाऊट. आणि मला असं वाटतं की माझ्याकडे आता एक लिस्ट आली, त्या लिस्टमध्ये असं होतं की अनेक जणी ह्या वयानुसार वयोवृद्ध आहेत. वयानुसार, मी बाकी म्हणत नाहीये, वयानुसार
वयोवृद्ध आहेत, तर मला असं वाटलं की वयानुसार मी पण वयोवृद्ध आहे. कारण हल्ली 40 एकदा उलटली की वयोवृद्धाच्या पंथावरती येतात सगळेजण. पण काय वाटलं की एवढ्याही सगळ्यामध्ये त्यांना पदार्थ करण्यामध्ये ते कोणीच कुठे कमी पडले नाही. ह्याचं तुमचं यश आहे. एकदा मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी एकमेकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार, मला छोट्या नको, आवाज एकदम खणखणीत आला पाहिजे. कारण काय झालं, मगाचपासून थोडी झोप पण येत होती, म्हटलं थोडी झोप पण उडवूया, त्यामुळे ती पण आता झाली. आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा की आत्ता 26 स्पर्धक होते, 26 पदार्थ एक नंबर होते. जिथे जिथे काहींनी मला विचारलं काय हो तुम्ही सगळीकडेच असं सांगता का किती छान झालाय पदार्थ, तर मला असं वाटतं की ते सांगणं काम आमचं आहे. कारण ज्यांनी स्पर्धेत भाग घेतलेला असतो त्याला जेव्हा एखादा शेफ येतो तो चाखतो आणि म्हणतो खूप छान झालाय, तेव्हा तो पदार्थ कसाही असू दे, पण पुढे पदार्थ करण्यासाठी त्याला जी ऊर्जा मिळते ती खूप महत्वाची असते. पण त्यातही ती व्यक्ती कुठे चुकली आहे हे सांगणं काम माझं आहे आणि मी ते सांगण्याचं काम करतो असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं अनेक आता स्पर्धकांना जिथे जिथे कमी होतं तिथे तिथे मी सांगण्याचं काम केलं जे मला वाटलं. आज एक पदार्थाचा उल्लेख करावासा वाटतो की जो स्पर्धेत नाही येऊ शकला पण त्या स्पर्धेमध्ये त्यांनी खरंच आज कमाल केली. आणि असे पदार्थ जर पुढे आले किंवा अशा पदार्थांनी जर बाजी मारली तर मला असं वाटतं की ते स्पर्धकांमधले आपल्यासाठीचे नंबर 1चे पदार्थ होऊ शकतात. का म्हणून आपण वेगवेगळ्या पदार्थांना हाईक करून ते पदार्थ पुढे जातात आणि आपले पारंपरिक पदार्थ कुठेतरी कमी राहतात. तर का राहतात? कारण ज्या पद्धतीने आपण त्यांना पुढे आणूनच दिलेलं नाहीये किंवा स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावरती जर तो कुठेतरी कमी मागे पडलाय तर ते सांगणं काम आमचं आहे. मग ज्या वेळेला त्याच्यात बदल होईल ना तेव्हा त्यावेळेला मला वाटतं तो पदार्थ पुढे जाईल. आणि मला असं वाटतं त्या व्यक्तीला कळलं असेल मी ज्यांच्याबद्दल बोलतोय, रताळ्याची फेणी अप्रतिम, नो डाऊट, पुरुष भाग घेत असतात आणि त्या पुरुषांचं म्हणणं असतं की मला बक्षीस मिळेल न मिळेल मला माहिती नाही, पण ती जी म्हणत असते ना की फक्त स्वयंपाकघरावरती माझं अधिराज्य गाजवते मी, तर तो येऊन सांगतो की नाही मी पण असतो स्वयंपाक खोलीमध्ये. कारण का? कारण तुम्हाला नारळ आणून देण्यासाठी, मोदक करताना जो नारळ लागतो ना तो आणून देण्यासाठी तो असतो, तो फोडण्यासाठी पण कधी कधी तो असतो, तो नारळ खवणून देण्यासाठी पण तो असतो. पण मोदक करून खाऊ घालताना पहिला आपण मोदक खातो आणि मग त्याला खाऊ घालतो. त्यावेळेला बिचारा तो काय करतो तर असा वाट बघत असतो मोदक मला कधी मिळणार. पण अशा सगळ्या पद्धतीमध्ये मला हे सगळं नमूद का करायचंय, एक स्पर्धक आज इथे बसलाय जो स्पर्धेमध्ये भाग घेतो पण आज त्यांनी स्पर्धेत भाग घेतला नाही कारण तो म्हणाला माझ्या घरातल्या 3 बायकांनी भाग घेतलाय मग मी कशाला भाग घेतो. तर मला असं झालं की का काका तुम्ही मिसिंग होता तो आज कुठेतरी. त्यामुळे मला वाटतं काका तुमचे खूप खूप अभिनंदन की तुम्ही बऱ्याच ठिकाणी भाग घेता. वाटलं होतं की तुम्ही आज तुमच्या तिघीमध्ये एक येऊ शकला असतात आणि स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावरती कमाल आहे. पण घरातलं हे खूप छान समीकरण वाटलं आणि हे सगळं करताना एक एनर्जी मात्र जाणवली की त्यांच्यात ती एनर्जी कुठून आली ती आज जाणवली त्यांच्या आईमधनं आली. आणि हे काका मला जाणवलं कारण जेव्हा त्यांच्या आईने मी त्यांना विचारले प्रश्न काही आणि त्यांनी उत्तर दिली तेव्हा काका जेव्हा येऊन नंतर म्हणाले की माझ्या घरातल्या या 3 जणांनी आज भाग घेतलाय तेव्हा कळलं की अरे काका म्हणजे तुम्ही भाग घेताय ते बहुतेक तिची प्रेरणा आहे. त्यामुळे आई काय घडवू शकते तर आई हे घडवू शकते की आपल्या स्वयंपाकघरात आपल्या मुलाला कळत न कळत शिकवत ती इतक्या लेवलला आणू शकते. त्यामुळे त्यांना खूप हॅट्स ऑफ आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की तुम्ही छान पदार्थ सादरीकरण केले. आता बक्षिसांवरती येऊया. पहिलं, दुसरं, तिसरं अशी 3 बक्षीस आहेत. 2 उत्तेजनार्थ ना 2 उत्तेजनार्थ आहेत आणि आपण 3 बक्षिसं वेगळी स्पेशल देतोय. कारण म्हटलं तसं की वयानुसार तुम्ही वयोवृद्ध असलात तरी तुम्हाला आपण एक पुन्हा तुम्ही स्पर्धेत भाग घ्यावा म्हणून तुम्हाला एक प्रोत्साहन म्हणून पण ते नंबरमध्ये आलेत म्हणून देतोय. म्हणजे ते पण कॉन्सलेशनमध्ये आपण पकडू शकतो हे लक्षात ठेवा. तर त्या पद्धतीने आपण आजचा रिझल्ट लावलेला आहे. कमी जास्त मार्क इकडे तिकडे झाले, जिथे जिथे वाटलं तिथे पदार्थ खूप छान होते. कधीही लक्षात ठेवा स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही भाग घेता तेव्हा त्या स्पर्धेमध्ये तो पदार्थ गरम असला पाहिजे हे नक्की असतं. पण आम्ही जेव्हा परीक्षण करायला येतो तेव्हा आम्हाला माहिती असतं की तो सकाळी केलेला पदार्थ संध्याकाळी पण कधी कधी आम्हाला चाखायला मिळतो. त्यामुळे तो गरम छान लागतो
आता तो असं नाही, असं ह्याच्यातनं तुम्ही पूर्णपणे बाहेर पडा ह्या गोष्टींमधनं. कारण आम्हाला सगळ्या शेफ्सला माहिती असतं की तो पदार्थ कधी केला गेलाय त्याची चव महत्वाची आहे. तो गरम आहे का काय, थंड आहे का काय, मला माहिती नाही, पण त्या पदार्थाची जी चव आहे ना, ती जिभेवरती चव रेंगाळली पाहिजे तर त्या पदार्थाला मार्क मिळतो. आणि तसंच आम्हाला मार्किंग करायला लागतं. फक्त पुन्हा पुन्हा सांगितलं तसं 1-2 मार्काने इकडे तिकडे घडतं. त्यामुळे आम्ही जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा आमचं कर्तव्य आहे तुम्हाला प्रत्येकाला सांगणं पदार्थ छान झालाय, पण तो पदार्थ कुठे चुकलाय हे पण आम्ही सांगत असतो. त्यामुळे ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला सगळ्यांना जे आज विजेते आहेत, जे विजेते नाही आहेत, पुढच्या स्पर्धेत ते विजेते होऊ शकतात, त्यांना पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि प्रथेप्रमाणे मला असं वाटतं बक्षीस जाहीर करायच्या आधी प्रत्येक जणांनी इथे फोटोसाठी यायचंय, कारण त्याच्यानंतरचा फोटो होऊ शकत नाही, कारण सगळ्यांचा मूड गेलेला असतो. आणि मूड गेला, मी बक्षीस नाही मिळवलं म्हणून, तर ते चेहरे खूप छान फोटोमध्ये येत नाहीत. म्हणून पहिले फोटो काढूया, कारण तुम्हाला कसे चेहरे छान असलेलेच फोटो आवडतात ना बायकांना, म्हणजे मला पण. तर त्यामुळे मी तुमच्याबरोबर असा प्रफुल्लित असा, हा म्हणजे तुम्ही चिडलात की मग माझा पण चेहरा पडतो ना, की अरे मी नाही यांना बक्षीस दिलं, असं होऊ शकतं ना. तर मला असं वाटतं आपण फोटो काढूया पहिले, ग्रुप फोटो. येत आहे या ना आता तुम्ही पण आलात तरी चालेल. स्वतः जे परीक्षण आपण केलेलं आहे आणि त्या परीक्षणामध्ये जे आपण आता म्हटलं की आपण पहिले उत्तेजनार्थाकडे वळूया. उत्तेजनार्थ मध्ये आपण 2 बक्षिसं काढली, 3 नाहीये, 2 बक्षीस आहेत. आणि त्याच्यातलं जो पहिलं बक्षीस आहे ते आहे 18 नंबर आंबा ड्रायफ्रूट लाडू. वा, क्या बात. आंब्याची जी चव आहे, लाडू खाल्ला तुम्ही एकमेकांनी पदार्थ चाखले, आवडला तुम्हाला? नक्की आवडला. आंब्याची जी चव त्यांनी डेव्हलप केली. आणि लाडू म्हटल्यावरती आज अनेक लाडू होते, पण लाडू करताना त्या लाडवाची चव कशी असली पाहिजे, आतमध्ये जेव्हा तुम्ही फिलिंग करता तेव्हा बाहेरचं सारण जे आहे, जे कवर आहे, ते पिठाळ लागता कामा नये लाडू खाताना. सो ते सगळं गणित बघून आपण लाडवांमध्ये आज एवढं जजिंग करायला लागलं. हे खूप सोपं होतं. आणि 3 लाडवांमध्ये खूप टास्क होती, ज्याच्यामध्ये ताईंना बक्षीस मिळालं. त्यामुळे 3 होते लाडू, ते खूप टफ होते. डॉक्टर स्नेहा रायकर मॅडम आणि तुषार विधी देशमुख सरांच्या हस्ते आपण एक बक्षीस देतो. मी डॉक्टर स्नेहा रायकर मॅडमला विनंती करते त्यांनी कृपया बक्षीस देण्यासाठी या. सगळ्यांनी पदार्थ टाकलेला आहे, त्यामुळे सगळ्यांनी जबरदस्त टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं, दुसरं जे उत्तेजनार्थ आहे, दोघींना एकत्र द्यायचं, म्हणजे एकाच वेळेला देऊया आपण. सो दुसरं जे उत्तेजनार्थ बक्षीस आहे ते आहे कॅडबरी सिल्क. कोणाला आवडते? सगळ्यांना. हा, मला असं वाटतं की जर कॅडबरी सिल्क आवडत असेल तर सॉफ्ट अँड सिल्की दहीवडा आवडायला काहीच हरकत नाही. त्यामुळे सॉफ्ट अँड सिल्क दहीवडा नंबर आहे 10. खूप छान केला. म्हणजे वड्या मुद्दामून मी वेगळा का चांगला, मी नेहमी म्हणतो की एकदा तो दह्यात बुडला की मग त्याची चव येणार, पण नुसता वडा खाताना जेव्हा त्याची चव वेगळी लागते आणि जेव्हा त्याला असं म्हणतो क्या बात आहे, तेव्हा ती चव छान लागते. दोन्ही कॉन्सलेशन प्राइज आम्ही चित्राताईंना विनंती करते, चित्रा आचार्य यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि डॉक्टर स्नेहा रायकर यांच्या हस्ते आपण बक्षिसं देतोय. दोन्ही कॉन्सलेशन प्राइजेस जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
दुसरं बक्षीस आपण चित्रा आचार्य यांच्या हस्ते देतो आहोत. स्मिता कदम आणि संजीवनी कुलकर्णी, एकदा जोरदार टाळ्या त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स आपण देऊया. धन्यवाद. आता पुढची टीम जी आहे ती आपण म्हणतोय जसं की पदार्थ उत्तम, पण त्यांना वयानुसार आपण म्हटलं जसं की अजून प्रोत्साहन मिळण्यासाठी ती बक्षीस आपण काढली आहे. त्याच्यामध्ये पहिला नंबर जो लागतोय तो 7 नंबर तुझा. अरे सॉरी, वयोवृद्ध कसं होऊ शकतं, म्हणजे काही यार असं नाही होऊ शकत. नाही सॉरी तुझा नाही आहे. नाही वयोवृद्ध काही यार असं कसं होऊ शकेल. मी म्हटलं तसं 40 मध्ये असतं तू. नाही तेवढं पण नाहीये. काय उपवासाची भजी, हा त्यांना आपण या तुम्ही आणि 5 नंबर आणि स्वाती वैद्य मॅडमला विनंती करते, त्यांच्या हस्ते आपण बक्षीस देणार आहोत. कृपया दोघींनी पण व्यासपीठावर यायचंय. 17 नंबर भरली केळी. तसंच रंजना आंबेडकर मॅडम यांना विनंती करते, त्यांनी कृपया बक्षीस देण्यासाठी यायचंय. रंजना आंबेडकर मॅडम प्लीज. आणि 14 नंबर दही वडा. मृदुला भावे मॅडमला एक विनंती आहे, त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. जयश्री भिसे मॅडम. स्वातीताईला मी विनंती करते की त्यांनी जयश्री भिसे मॅडम यांना बक्षीस द्यायचंय. जयश्री भिसे मॅडम. स्वाती वैद्य मॅडमच्या हस्ते आपण सन्मान करतोय. जयश्री भिसे यांचा. यानंतर रंजना आंबेडकर मॅडमला विनंती करते, त्यांनी फोटो काढण्यासाठी सांगितले. पुढचे विजेते आहेत वीणा माई मॅडम यांचा सन्मान करावा. यानंतर हर्डीकर मॅडमचा सन्मान करायची मी विनंती करते. मृदुला भावे मॅडम आहे ना. सगळ्यांनी एकत्र राहून एक ग्रुप फोटो घेऊया. आणि तिसऱ्या क्रमांकासाठी मी नम्रता मंजिरे मॅडम तसंच मृदुला वाघमारे मॅडम यांना विनंती करते, त्यांच्या हस्ते आपण तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जाहीर करतोय. खरंच खूप टफ होतं आणि पहिली 3 बक्षिसं काढताना इतकंच झालं की एक अर्ध्या मार्कानी, काही 1 मार्कानी, आणि एक जो होता तो 2-2 मध्ये डिफरन्स झाला आणि त्याच्यामध्ये टायर होऊन मग शेवटी बक्षीस निघालं गेलं. सो पदार्थ खरंच खूप छान होते आणि अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीची इनोव्हेशन्स करत राहा. जिथे कमी पडलं तिकडे मी सांगितलं, जिथे पिठाचं प्रमाण वाटलं तिकडे मी सांगितलं, कारण उपवासाचे पदार्थ स्पर्धेमध्ये भाग घेऊन ते सादर करणं सोपं नाही, पण त्या टास्कमध्ये पण तुम्ही उतरलात त्यामुळे तुमचं अभिनंदन आणि ते उत्तम पद्धतीने केले त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आता शेवटी स्पर्धा आहे म्हटल्यावरती पहिले 3 बक्षीस येणार, त्याप्रमाणे पहिलं 3, तिसरं बक्षीस जात आहे
ॲब्सोल्युटली अमेझिंग आणि नॅचरल रंगाचा वापर करून त्यांनी लिटरली सगळीकडे फायर ऑन द रॉक असं म्हटलं तरी चालेल. फास्टिंग फायर बॉल 19 नंबर अप्रतिम पदार्थ. मी मगाशी म्हटलं तसं की साबुदाणा थोडा तरी चुकीच्या पद्धतीने भिजवला गेला तर तो काय घडू शकतो, पण ज्या पद्धतीने त्यांनी तो पदार्थ बनवला, नॅचरल फळांचा रंग वापर घेऊन त्यात जो तिखटपणा पाहिजे होता त्या पदार्थाचा तो योग्य पद्धतीने आला आणि मग जो पदार्थ खाल्ला त्याचं आउटपुट खूप छान होतं. ताई नाव काय तुमचं? पद्मा खांडेकर ताईंसाठी का जोरदार टाळ्या. मी नम्रता मंदिरे मॅडम आणि प्राध्यापिका मृदुला वाघमारे मॅडम यांना विनंती करते आपण तृतीय क्रमांकाचं बक्षीस खांडेकर ताईंना इथे प्रदान करावं. तसंच आपल्या ट्रस्टीने विनंती करते की फोटोसाठी तुम्ही सहभागी व्हा. जोरदार टाळ्या मला वाटतं वाजत राहायला पाहिजे, कारण घरचं सगळं स्वयंपाक पाणी आवरून या महिलांनी वेगळा पदार्थ बनवून आज या सहभागी झालेल्या आहेत कलारंगाच्या स्पर्धेसाठी. सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या कष्टाला सलाम. धन्यवाद. यानंतर आपण दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जाहीर करतोय. मी तुषार सरांना विनंती करते की दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जाहीर करावं. सोप्या पदार्थाला पण बक्षीस मिळू शकतं ह्याच्यावरती माझी कायम खात्री असते, कारण तो सोपा जरी असला तरी मला वाटतं बनवण्याची पद्धत, त्याच्यातली चव आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं एक इन्ग्रेडियंट जरा जास्त पडलेला असतो, ती म्हणजे हाताची चव आणि प्रेमाने बनवलेला पदार्थ. आणि ती जी काय मायेची मला असं वाटतं ती फोडणी दिली गेलेली असते पदार्थाला, ती जास्त उपयोगी येते आणि मग तो पदार्थ असा होतो की येस हा पदार्थ अप्रतिम आहे. आता ज्याला पदार्थाला दुसरा नंबर मिळालाय त्याला खरं तर पहिल्यामध्ये येण्याचा चान्स होता, पण तरी देखील पहिला कोण असा जर प्रश्न पडला तर तो काही सोपा नाही. पण मला असं वाटतं की आपल्याकडे कोकणामध्ये अनेक पदार्थ बनवले जातात आणि त्या पदार्थांपासून आपण काय करू शकतो, काय जोपासू शकतो त्याचं उत्तम उदाहरण आजच्या या पदार्थामध्ये होतं ज्याला दुसरा नंबर मिळालाय. नन अदर दॅन केळीचं पीठ कोकणातलं मी आणलं, ते मी साठवलं, त्या पद्धतीने मी केळ्याचे लाडू बनवले. पण केळ्याचे लाडू खाल्ल्यानंतर केळ्याची चव जी आहे, कारण पिठापासून मी पुन्हा सांगतोय कोणत्याही पद्धतीचं तुम्ही पीठ वापरून बघा, त्या पिठाची चव येणं उतरणं त्याच्यामध्ये नैसर्गिक तत्व असणं आणि ती चव असणं उतरणं खूप महत्वाचं आहे. त्या पद्धतीने ते केळ्याचे लाडू आज खाल्ले गेले आणि मला खूप आनंद वाटला. त्यामुळे दुसरं बक्षीस जात आहे केळ्याचे लाडू. त्याच्यामध्ये त्यांनी डिंकही टाकला होता, त्यामुळे पौष्टिकता तर तेवढीच होती. आणि त्यांना मी विचारलं की उपवास म्हणजे नक्की काय हो, की तुम्ही बनवलेले लाडू ताटामधले चारही खाल्ले तरी चालतील का? त्या म्हणाले एक खाल्लात तरी बास आणि आवडले तर चारही खा, मग उपवास कसला? त्यामुळे एकच लाडू खा आणि मग उपवास करा, कारण उपवासाला जर तुम्ही उपवासाची थाळी खाल्ली तर मग उपवास होऊ शकतो का? आता कॉन्सेप्ट खूप छान आहे, पण उपवासाची थाळी सोपं नाही करणं. उपवासाची थाळी करताना जी मेहनत लागते ती प्रचंड असते. सो त्याही मेहनतीला सलाम. खूप छान आहे. आपले प्राचार्य कॅप्टन डॉक्टर सुनील कदम सर यांना विनंती आहे, आपण दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस इथे ताईंना द्यायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. प्रशस्ती पत्रक, कलारंगाची बॅग आणि एका वस्तू आपण त्यांना देत आहोत. आता पहिला पदार्थ कोणता? पहिल्या पदार्थासाठी मला वाटतं उत्सुकता ताणून धरायला हवी आहे. कोणाला गेस आहे काय की कोणता पहिला पदार्थ येऊ शकतो? आईस्क्रीम कँडी, राजगीर आईस्क्रीम कँडी. आईस्क्रीम कँडी म्हणजे राजगीर आईस्क्रीम कँडी. थाळी आईस्क्रीम कँडी. कटोरी. वाव. अजून काही गेस असू शकतात की कोणाला पहिला नंबर येऊ शकतो? हा जो कॉन्फिडन्स असतो ना मला हा खूप आवडतो, हा मला भयंकर आवडतो. म्हणजे बाकी काही असू दे मला माहिती आहे माझा येणार नाही पण मी सांगणार माझाच नंबर. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, नाही मी सांगितलं ना
असलाच पाहिजे, का नसला पाहिजे सांगा. नाही, क्या बात आहे, कमाल आहे. पण नो डाऊट अबाउट इट. पण पुन्हा एकदा स्पर्धा आहे म्हटल्यावरती नाही होऊ शकतो. आय एम व्हेरी सॉरी. नाही तर मी दिला काय झालं, आयोजकांकडनं आधीच तुमचा ऍड्रेस घेतला होता. ते आधीच म्हणाले होते की त्यांना बक्षीस देऊ नका, दिलं तर ते बाहेर पार्टी देतील, नाही दिलं तर ते चिडून घरी म्हणतील की घरी जेवायला या. आम्हाला घरी जेवायचं होतं म्हणून आम्ही दिला नाही. आता काय करणार त्याला. बरं ठीक आहे. काय होतं, असं बोलण्यामध्ये एकच फक्त प्रश्न येतो की आम्हाला बोलायला आवडतं आणि संपर्क साधला ना की छान वाटतं आणि मग असं हास्य निर्माण होतं. त्यामुळे आपण जरा टेन्शनमधनं बाहेर येतो की ठीक आहे, नाही मिळालं बक्षीस, पण हसायला तर मिळालं ना. हसत राहा, सदैव पौष्टिक खात राहा, जेवढं झेपेल तेवढंच खात राहा, जास्त खाऊ नका, नाही तर मग त्रास होतो. बरं, अजून एक फक्त उल्लेख पहिल्या बक्षिसाच्या आधी करावासा वाटतो की सध्या वेगवेगळ्या माध्यमातून मी तुमच्या समोर येत असतो. तुम्ही पाहिलेलं आहे. अनेकांनी ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी इंस्टाग्रामवरती माझं तुषार कीर्ती देशमुख हे पेज आहे, नक्की फॉलो करा. वेगवेगळ्या रेसिपीज मी टाकत असतो आणि स्वयंपाकघरात झेपतील तेवढ्याच मी रेसिपी टाकतो. मध्ये रुचकर मेजवानीला मोठ्या प्लॅटफॉर्मवरती संधी मिळाली तेव्हाही मी काम केलं, पण आता ते शक्य नव्हतं. त्याच्यामुळे जसं मला घरी जमतं तसं मी शूट करतो. जे बोलणं जमतं ते मी तुमच्याबरोबर संपर्क साधून संवाद करत असतो. पण या सगळ्या माध्यमातनं सामना न्यूजपेपरमध्ये सध्या माझे लेख येत आहेत आणि ते वेगवेगळ्या लोकांवरती येत आहेत. एक रविवार सोडून दुसऱ्या रविवारी असे माझे महिन्यातनं 2दा लेख येतात. आजपर्यंत 31 लेख वेगवेगळ्या व्यक्तींवर प्रसिद्ध झाले. आता ह्या येत्या रविवारी 32वा लेख जो प्रसिद्ध होणार आहे तो पुण्यातले अरविंद आठवले काका, जे फेसबुकवरती आपल्याला अनेकांना प्रचलित असतील. त्या काकांनी कोरोनाच्या काळात ज्या पुरुषांना चहा देखील येत नाही त्यांना स्वयंपाक करायला शिकवलं, असे ते अरविंद आठवले काका, ज्यांनी 100 पुरुषांना चहा पण बनवायला शिकवला आणि कुकरही लावायला शिकवला. आज त्यांच्या बायका इतक्या खुश आहेत कारण त्या तेवढ्यावरती ते पुरुष थांबले नाहीत. तर काकांकडनं ते सगळे पदार्थ शिकून आज ते भाजी, पोळी, चपाती हे सगळे पदार्थ करू लागले. आणि मग महिला म्हणाल्या की बात आहे, अरविंद काकांसारखे पुरुष सगळ्यांना लाभो असं वाटतं. त्यामुळे असे वेगवेगळे विषय घेऊन मी वेगवेगळ्या विषयांवरती लिहित असतो आणि जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मला असं वाटलं की हे आलं पाहिजे, हे लिखाण गरजेचं आहे. कधीही वाटलं नव्हतं की मी लेखक म्हणून प्रसिद्ध होईल, पण ज्या वेळेला 4-5 लेख प्रसिद्ध झाले तेव्हा जेव्हा लेखक म्हणून नावारूपाला आलो तेव्हा असं वाटलं की आपल्यामध्ये किती गुण असतात आणि मग हे गुण मी तुम्हाला सांगत असतो की तुमच्यामध्ये पण ते सुप्त गुण आहेत, त्याला कधीतरी बाहेर काढा. ते जोपर्यंत तुम्ही बाहेर काढत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची ताकद कळणार नाही. पाककला स्पर्धा यासाठीच घेतल्या जातात. तुम्ही रोज तुमच्या घरच्यांसाठी जेवण बनवता, पण तो पदार्थ स्पर्धेत भाग घेतल्यावरती कधी पहिला क्रमांक पटवेल हे तुम्हाला माहिती नसतं. त्यामुळे स्पर्धेत भाग घेतच राहा जोपर्यंत तुम्हाला बक्षीस मिळत नाही तोपर्यंत. बक्षीस मिळालं म्हणून मी जिंकलं नाही, माझ्यामुळे दुसऱ्यांना काय शिकवू शकते मी, ही जर तुमच्यामध्ये कॉन्सेप्ट असेल तर मला वाटतं पाककला स्पर्धा खूप छान पद्धतीने अरेंज होऊ शकते. आणि या आयोजकांना खरं तर अभिनंदन की तुम्ही ही आज स्पर्धा भरवली आणि मला मान दिला की इथे बोलवलं. नाहीतर मी येऊ शकलो नसतो, तुमच्याशी संवाद साधू शकलो नसतो आणि उपवास असूनही उपवास नसलेले पदार्थ खाताना आनंद मिळाला नसता. त्यामुळे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आता पहिला क्रमांक जो जातोय तो नन अदर दॅन फ्रीजमध्ये न ठेवलेली पण उपवासासाठी केलेली कुल्फी. एकदम सुंदर, 1 नंबर पदार्थ. आणि मला ते आईस्क्रीम ह्यासाठी आवडलं. तुम्हीच असाच एक प्रश्न आलेला आहे आपल्या स्वाती वैद्यताईंकडून की वेगवेगळ्या स्पर्धांना तुम्ही जाता असं सांगितलं, टीव्हीवर वेगवेगळे पदार्थ दाखवता असंही सांगितलं. एक प्रश्न खरंच मनात पडतोय की तुम्ही मग स्वतःला इतकं मेंटेन कसं काय केलं? इतकी टेस्ट करत असतं सारखे पदार्थ. दादर शिवाजी पार्क हे उत्तर आहे. नाही, अजिबात नाही. दादर शिवाजी पार्क वगैरे असं काही उत्तर नाहीये. मी पार्कात अजिबात फिरायला जात नाही, ह्या समजुतीत अजिबात राहू नका. पण ह्याचं एकच उत्तर असू शकतं, जोपर्यंत आमचं पोट पुढे येत नाही तोपर्यंत आम्ही शेफ नसतो. त्यामुळे आम्हाला तुमच्यामुळे पोट आमचं वाढतं. त्यामुळे तुम्ही सगळं खाऊ घालता. आणि आता पण
काय असतं माहितीये का, तुम्हाला एक गंमत सांगतो. पाककला स्पर्धेमध्ये आम्ही स्पर्धक म्हणून कोणीही आम्ही स्पर्धक म्हणून जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा आम्ही तुम्हाला विचारतो पदार्थाचं नाव. एकदा पदार्थाचं नाव विचारलं की आम्हाला त्या पदार्थाच्या नावामुळे त्याची चव लक्षात येते. ती चव त्या पद्धतीने असली पाहिजे. तो एक घास घेतल्यावरती त्या पदार्थाची चव जर आमच्या जिभेवरती रेंगाळली तर त्या पदार्थाला न्याय मिळतो. मग कुठे कमी पडतंय, काय कमी पडतंय ह्याची आमची समीकरणं चालू होतात. मग अशा वेळेला एकच घास खाऊन आज 26 स्पर्धक होते, 26 पदार्थ एक घास खायचा म्हणजे विचार करा की आमची ती मेंटॅलिटी तयार करावी लागते आम्हाला. आणि आपण एखादा पोटभर जेवतो कारण आपल्याला माहितीये की आपल्याला ताटात वाढलेलं जेवायचं असतं. पण अनेक चवीचे वेगवेगळे पदार्थ चाखायचे हे सोपं टास्क नसतं. ती पाककला स्पर्धा जरी तुम्ही स्पर्धक म्हणून असलात तरी मला वाटतं खरी परीक्षा आमच्या स्पर्धकांची असते, कारण त्याला न्याय द्यायचा असतो, ती चाखायचे असतात. आणि मग जसं तुम्ही आता प्रश्न विचारला त्याच प्रश्नाचं उत्तर ते आहे की ते हळूहळू त्यांना सांगून की नाही ताई एकच घास भास झाला असं करून आम्ही मेंटेन करतो. तुमचा पदार्थ आवडला नाही असं अजिबात नाही, तुम्ही बनवलेला पदार्थ उत्तमच आहे पण आमच्या पोटाचा विचार करा असं म्हटल्या ते म्हणतात नाही बरोबर आहे तुमची फिगर मेंटेन झालीच पाहिजे. आणि असं करून जे काही तुम्ही आम्हाला फिगर मेंटेन ठेवता ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आमचं पोट पहिले वाढायचं, आता ते वाढत नाही, आता कमी होतं, कारण तुम्हाला देखील कळलंय की परीक्षक किती खाणार. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. पहिला क्रमांक चाखला हे कोणी सगळ्यांनी. कोणाकोणाला पटलं की हा पदार्थ योग्य आहे? नाही, हो. कोणालाच नाही पटला की त्यांचा पदार्थ योग्य आहे, आवडला. आता तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. त्यांनी मला आल्याला सांगितलं की मी थाळी बनवली. बेसिकली त्यांनी थाळी बनवली होती, त्यांचा मिसकॉन्सेप्ट होता की थाळी बनवायची होती. ह्याचा अर्थ त्यांनी तेवढे पदार्थ बनवले म्हणून त्यांना बक्षीस मिळालं का? अजिबात नाही. जेव्हा त्यांनी मला सांगितलं की फ्रीज मध्ये न ठेवता बनवलेली फ्रीज मधली वापरता मी आज एक तुम्हाला आईस्क्रीम बनवलंय, आणि जेव्हा ते चाखलं तेव्हा त्याचा पहिला जो बाईट आहे ना तो असा वाटला येस दिस इज व्हॉट. आज उपवासाला आपण उपवासाचा आईस्क्रीम देखील मी खाल्लेला आहे, जे प्रॉपर तुम्ही वेगवेगळ्या लोकांनी त्या फ्रीज छोटे मिनी फ्रीज मधनं आणलेलं आहे. त्याची चव खरंच छान. पण आज फ्रीज न वापरता बनवलेलं आईस्क्रीम आणि तेही उपवासाचं, ती एक जरी कॅन्डी खाल्ली तर मला वाटतं आनंद होईल. सो अशा पद्धतीची नावं, अशा पद्धतीची चव आणि अशा पद्धतीचा पदार्थ हा खूप छान असतो. त्यामुळे काही खूप खूप अभिनंदन. शेडे सरांना विनंती करते त्यांच्या हस्ते आपण पहिलं पारितोषिक द्यावं आणि तुषार सरांच्या हस्ते. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे, त्यामुळे पहिल्या क्रमांकाच्या टाळ्या झाल्या पाहिजे. अत्यंत सुंदर असा हा देखील कार्यक्रम इथे झालेला आहे. कलाकारांची पाककला स्पर्धा आणि जी खास आषाढी एकादशी निमित्त आपण आयोजित केली होती चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेच्या नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठे महाविद्यालयातर्फे, आणि सगळ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. शेफ तुषार देशमुख हे नाव परीक्षा म्हणून जाहीर झाल्यास बऱ्याच स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. तुम्हा सगळ्यांचे ज्यांना बक्षिसं जाहीर झालेली आहेत त्यांनी कृपया ग्रुप फोटोसाठी परत जमायचं आहे. मगाशी आपण सगळ्या येणार परीक्षक म्हणून भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभार. मृदुला भावे मॅडम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. धन्यवाद, सगळ्यांचे आभार. या कलारंगाच्या या माध्यमातून मला असं वाटतं की चेंबूरच्या सर्व नागरिकांसाठी हा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे. आणि कलारंगाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी वेगवेगळे उपक्रम होत असतात जे खूपच नाविन्यपूर्ण असतात. आणि तुम्ही जेव्हा सहभागी होता तेव्हा मला खात्री आहे की तुम्हालाही हे सगळे उपक्रम खूप आवडत असतात.
मला असं वाटतं की आषाढी एकादशीच्या निमित्ताने पाककला स्पर्धेचं आयोजन कलारंगाने केलं आणि त्याला मुख्य परीक्षक म्हणून मला बोलवलं गेलं आणि खरंच इतका आनंद वाटला की सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद असा दिला. उपवास राहिला बाजूला, कारण त्यांनी बनवलेले पदार्थ हे छान चाखल्यावरती उपवासाला काय काय खाऊ शकतो ह्याचा आनंद लुटला. त्यामुळे मी शेफ तुषार प्रीती देशमुख आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही देखील कलारंगाच्या या प्लॅटफॉर्ममध्ये नक्की सहभागी व्हा. धन्यवाद. आचार्य